की? गाईज मी पहिल्यांदा असं बघते की इकडे खूप युनिक असं डेकोरेशन चालू आहे. हे चलचित्रवालं डेकोरेशन आहे. मे बी हे ऑपरेशन सिंदूरवर आहे. मीही बघते, तुम्ही माझ्यासोबत बघ. सहर्ष स्वागत करीत आहोत. हिंदुस्तान आपल्या छत्रपती शिवरायांनी मुघल बादशहासारख्या धर्मांध राजवटीच्या छाताडावर पाय ठेवून रयतेचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मराठ्यांनी आपला भगवा अटकेपार पोचवला. पुढे लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अत्याचारी इंग्रजांनाही देशातून पळवून लावलं. आपला भारत सुजलाम सुफलाम होता आहे आणि यापुढेही राहणार. पण या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे दहशतवाद. होय, दहशतवाद. आणि या दहशतवादाला खत पाणी घालून त्याचं पालन पोषण करणारं आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाल्यापासून या पाकड्यांच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. भारताने वेळोवेळी दहशतवादी कारवायांना जशास तसं उत्तर दिलं, तरीही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. पहलगाम आपल्या काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड, निसर्ग सौंदर्याने नटलेले एक छानसं गाव, आपल्या पवित्र अशा अमरनाथ यात्रेचं आरंभस्थान. दिनांक 22 एप्रिल 2025 दुपारी 3च्या आसपासची वेळ असेल. साधारणतः 100 पर्यटक फिरत होते. कुणी निवांतपणे आपल्या माणसात गप्पांमध्ये रमलं होतं, तर कुणी वाफाळणाऱ्या चहा आणि मॅगी सोबत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत होते. तेवढ्यात दुरून 4-5 जण धावत येताना दिसले. असेल कुणीतरी, लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही. पण ते जवळ आले. त्यांच्या हातात AK-47 रायफल दिसू लागल्या. आता मात्र लोक घाबरले, पळण्याचा प्रयत्न करू लागले. रुको, कोई नहीं भागेगा. हमें जो चाहिए वो हम लेके ही रहेंगे. यहाँ पे हिंदू कौन है? मैं हिंदू साहब. जो कलम पढ़ेगा वही बचेगा. मेरे पति को तो मार दिया, अब मुझे भी मार दो. जाके कह देना तेरे मोदी को. धर्म विचारून त्यांचा गोळीबार सुरू झाला. हिंदू रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कुणाच्या नवऱ्याच्या छातीत गोळी शिरली होती, तर कुणाच्या दिलाच्या डोक्यातून आरपार गोळी गेली होती. कुणाचा एकुलता एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर कुणाचा घरातला एकमेव करता पुरुष. काय चूक होती त्यांची? कुणी सुट्टी घालवण्यासाठी बायको मुलांना घेऊन आलं होतं, तर कुणी नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं फिरायला आलं होतं. त्यांचा धड संसारही सुरू झाला नव्हता. तेवढ्यात या राक्षसांनी होत्याचं नव्हतं केलं. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब प्रायव्हेट जेट घेऊन तात्काळ श्रीनगरला रवाना झाले आणि हल्ल्यातून बचावलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना महाराष्ट्रात घेऊन आले. महाराष्ट्रातले पर्यटक आहेत. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिने मला सांगितलं की माझ्या समोर, आमच्या समोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घातल्या. अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला. ते घाबरलेल्या, बेदरलेल्या अवस्थेत होते. मी त्यांना सांगितलं की केंद्र सरकार, स्वतः गृहमंत्री तिथं पोहोचतायत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे. ॲक्शनला रिॲक्शन मिळेल, याला करारा जबाब मिळेल. भारतात पटापट चक्र फिरली. IPS पराग जैन, लेफ्टनंट जनरल राजीव घई, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या गुप्त बैठकी सुरू झाल्या. आणि मग योजना आखली गेली. ऑपरेशन सिंदूर. भारतातील महिलांना समर्पित केलेलं हे ऑपरेशन सिंदूर. त्यामुळे अनेक भारतीय महिलांनीही यात महत्वाची भूमिका बजावली आहे. यात महत्वाचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे एक खऱ्या देशप्रेमी मुसलमान, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी श्री गणेशा केला ते भारतातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या सिंधू नदीचं पाणी रोखलं. पहिला टप्पा. रात्रीची वेळ होती. भारतीय सेना पूर्ण तयारीनिशी उतरली होती. गुप्तचर विभागाने फोन टॅपिंग, मेसेजिंग यंत्रणांवरून दहशतवादी तळांची संपूर्ण माहिती घेतली होती. ऑल टीम्स बी रेडी.
Focus on the target. Fire! आर्मी चीफ कमांडरचा आदेश येताच दहशतवाद्यांना शोधून शोधून ठार केलं गेलं. आपल्या आर्मीने तर पहिला टप्पा पार केला होता, पण यात आपले नेव्ही आणि एअरबेस तरी कुठे मागे होते. आपल्या 36 युद्धनौका आधीच पाकिस्तान नजीकच्या तटाजवळ घेऱ्या घालत होत्या. त्यामुळे बिळातून बाहेर पडलेले अतिरेकी समुद्रमार्गे सुद्धा पळून जाऊ शकत नव्हते. एकाच वेळी 9 दहशतवादी तळांवर छापे घातले गेले. त्याच वेळी वेगवेगळ्या दहशतवादी ट्रेनिंग सेंटर्सवर पण भारतीय एअरबेसकडून ब्रह्मोस, आकाश सारख्या क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाला. दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचून काढल्या गेल्या होत्या. पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ला करण्याचा मोडका तोडका प्रयत्न केला गेला. पाकिस्तानने वेस्टर्न बॉर्डर वरून 413 ड्रोन्स भारतावर सोडले, पण भारत आधीपासूनच अलर्ट मोडवर होता. अँटी ड्रोन जॅमिंग सिस्टीम ताबडतोब ऍक्टिव्हेट झाली. बरेचसे ड्रोन्स भरकटले आणि उरलेले आपल्या अँटी ड्रोन्स गनने खाली पाडले गेले. भारताने पाकिस्तानवर आर्मी, नेव्ही, एअरबेस सर्व बाजूंनी मात केली. या ऑपरेशन मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेसारख्या 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. आपल्या आकाश, ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांनी अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. अतिरेकी घाबरले, पाकिस्तान मागे हटलं. अगदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही हात जोडून भारताची माफी मागावी लागली. भारत के साथ जारी जंग में हम पीछे हट रहे हैं, लेकिन वसाइल की कमी, सियासी तन्हाई और दुश्मन की ताकत ने हमें मुश्किल में डाल दिया है कि अगर यही हालात रहे तो जल्द पाकिस्तान दुश्मन के कब्जे में जा सकता है. सर्व जगासमोर संदेश गेला, हिंदुस्थानवर केलेला कोणताही हल्ला भारत सहन करणार नाही. आता या गणराया चरणी प्रार्थना करूया. हे गणराया, या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचं सामर्थ्य आम्हाला दे आणि तुझी कृपा दृष्टी नेहमी आमच्यावर राहू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. की शान हमारा ईमान, हमने पे मगर न झुकने दे कोई जय बोलो वीर जवानों की, हवा में गूंजे आवाज हिंदुस्तान की, हर शहादत रंग लाएगी जरूर. जय हो ऑपरेशन सिंदूर. रात का अंधेरा कुछ चुराने लगे हमारा सरता. त्या मंडळाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे गणेश क्रीडा मंडळ. आणि काय लोकेशन काय, लोकांना जर चलचित्र बघायचं असेल तर? आमचं लोकेशन आहे किसन नगर नंबर 3, रोड नंबर 22, वागळे स्टेट, ठाणे. आणि किती वाजेपर्यंत साधारण चालू असतं हे? म्हणजे जसे भाविक येतात तसे तुम्ही म्हणजे रिप्रेझेंट करता की कसं? आमचं डेकोरेशन 7 वाजता चालू होतं. नंतर जसे भाविक येतील तसे 2-3, शेवटला 4 पण वाजता. किती वर्ष जुनं आहे तुमचं मंडळ? आमच्या मंडळाची स्थापना 1979ला झाली. 47वं वर्ष आहे यात. तुम्ही दरवर्षी चलचित्र ठेवता की याच वर्षी असं? कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही नव्हते करून, बाकी मी लहान होतो तेव्हापासून इथे चलचित्र झाले. अच्छा, ओके. आणि म्हणजे मूर्ती पण तुमची छान आहे. कुठून तुम्ही घेता की मुंबईवरूनच? नाही, आम्ही पेनवरून मूर्ती आणली आणि आमच्या मंडळाचे जे मूर्तिकार आहेत जे मूर्ती सजवतात. अच्छा, म्हणजे मूर्तिकार पण तुमचाच आहे? आमच्याच मंडळाचा. अच्छा, ओके, थँक्यू. ओके, डेकोरेशन माझ्या माहितीनुसार तुम्ही केलं, तर तुम्हाला ही आयडिया कशी सुचली? ही आयडिया म्हणजे ह्या मंडळातल्या मुलांना ही सर्व आयडिया सुचली. सूरज दादांनी ही स्क्रिप्ट सर्व रेडी केली आहे. ओके. ह्या मंडळातलं कार्यकर्ता आहे. ही स्क्रिप्ट त्यानंतर मला फॉरवर्ड झाली. त्याच्यानंतर मी त्या ह्याच्यावरती काम केलं. हे सर्व आपल्या मंडळ, हे सगळं आहे ते आपल्या मंडळातल्या मुलांचं, दादाचं, सर्वांचं, दर्शन दादा या सर्वांचं हे सर्व स्क्रिप्ट आणि ते सर्वांचं डोकं आहे. याच्यात फक्त मग माझं काम आहे की त्यांची जी विचार आहेत ते मी इथे फक्त मांडायचं काम, सत्यात उतरवायचं काम केलं. किती मॅन पॉवर लागली साधारण? त्याच्यात मॅन पॉवर आम्ही 4 ते 5 जणांनी काम केलं. आणि किती दिवसात? हे कमीत कमी 35 दिवस गेले मला. म्हणजे एवढे दिवस तुम्ही काम करत? मला एक 40 दिवसाआधी मी भेटलो दादा, हे सर्व झालं. मग
एक 5 दिवसानंतर माझं काम चालू झालं. एक प्रॉपर 35 दिवसात एवढं मला सर्व मेहनत गेली. आणि दरवर्षी तुम्हीच करता की नाही नाही, हे माझं इथे पहिलंच वर्ष. ही मला, आणि मी पहिल्यांदाच चलचित्र केलं आहे. मी कधीच चलचित्र केलं नव्हतं. दादानी आणि दर्शन दादानी मला चलचित्र करायची संधी दिली. हे सर्वात माझं फर्स्ट आहे. आणि मी मला जेवढी बोलतो ना की आपण की मी माझे 100% या काममध्ये दिले. त्या कामामध्ये मी पूर्ण 100% मी दिले. डन. थँक्यू थँक्यू थँक्यू.